हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता ही घाई चालू आहे बाहेर कुठेतरी जायची. आता सकाळचे वाजले आहेत 10:30 आणि आम्हाला झालेला लेट, कारण की आम्हाला वेळेच्या आधी पोचायचं होतं. असो, सगळीकडे जायचं म्हटलं तर काही ना काहीतरी कामंही आडवीच येतात, कारण की मुलांचं स्कूल होतं 12:30चं. सो सगळी तयारी करून मला जायचं होतं माझ्या डेस्टिनेशनला. तर आता आम्ही निघालो आहोत मुलुंड वेस्टला टी वॉर्डमध्ये. तर टी वॉर्डमध्ये माझं काम होतं जे गेले 10 वर्ष मी पूर्ण केलं नव्हतं. सो ते काम आम्हाला पूर्ण करायचं आहे पुढे. तर तुम्हाला कळेलच की काय नक्की काम होतं ते. तर इथे जस्ट मी वैभवला विचारत होती, काय तू टेन्शनमध्ये आहेस का? जे काम तू 10 वर्षापूर्वी करायला पाहिजे होतं ते तू 10 वर्षानंतर करतोस. तर हे असं आमचं जस्ट मस्करी वगैरे चाललेली. तर आता आम्ही आपल्या डेस्टिनेशनला आलेलो आहोत. थोडंसं काम करून झाल्यावरती आपण पुन्हा बोलूया. आता मी घरी आलेली आहे. वैभव तिथेच आहे. मला येऊन 1-1.5 तास झालेला आहे, कारण की थोडंसं काम पेंडिंग आहे. 1-2 जे काही डॉक्युमेंट्स त्यांना हवे होते, त्याचं झेरॉक्स वगैरे द्यायचं होतं, जे आम्ही घेऊन जायला विसरलेलो ॲज जे होतं तेवढं घेऊन गेलेलो. बट त्यांना जे 1-2 जे डॉक्युमेंट्स हवे होते ते आम्ही नव्हते घेऊन गेलेलो. सो आता ते वैभव घेऊन गेलेलं आहे आणि तो येईल एक थोड्या वेळाने. म्हणजे ऑलमोस्ट 90% तरी काम झालेलं आहे आपलं. तर ह्या जे मॅरेज सर्टिफिकेट काढण्यापाठची जी स्टोरी आहे ना, मी ती नक्की शेअर करेल, किंवा मी आता तुम्हाला एक इनशॉर्टमध्ये सांगून टाकते, कारण की आमच्या लग्नाला झाले आहेत 10 वर्ष. पण त्या 10 वर्षामध्ये आम्ही ती कधी हिंमत पण केली नव्हती, की म्हणजे थोडंसं आमचं चुकलंच म्हणा, पण आम्ही काढलं नव्हतं. 10 वर्षानंतर आता आम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढतो आहे 2026मध्ये, आणि आमचं लग्न झालेलं 2016मध्ये. तर आता आम्ही ते मॅरेज सर्टिफिकेट काढणार आहोत. 1-2 दिवसाने आम्हाला त्याची हार्ड कॉपीसुद्धा मिळून जाईल. तर कधी मी जॉबला, कधी वैभव इथे असायचा, किंवा थोडंफार वैभवचं काम असायचं, त्याच्यामुळे आम्हाला ना तो वेळच भेटायचा नाही. आणि नंतर मग जशी हळूहळू गरज लागली सगळ्या गोष्टींची, म्हणजे ही आमची खरंच खूप चूक आहे. ती चूक तुम्ही करू नका, की म्हणजे आजचं काम उद्यावर ढकललं, परवावर ढकललं, नंतर काय तर मग वेळच नाही भेटला, मग तर काय कामच आलं मध्ये, मग काय काय अशी बरीच रिझन्स येतील. बंदुकी जरा इग्नोर करा, कारण की हे विश्वचं काम आहे. नाही तर ते खरंच वाटेल की पाठी बंदूक आहेत. तर हे विश्व ठेवून जातो, खेळतो आणि ठेवून जातो मग इथे कुठेतरी. तर मग त्याच्यामुळे आमचं मॅरेज सर्टिफिकेटचं काम पाठी पडत गेलं. तरी माझ्या वडिलांनी तिकडून म्हणजे जे रेशन कार्डवरून जे नाव कट करतात ना, ती प्रोसेस झालेली माझी खूपच आधी. आणि इथे मात्र ते नाव चढवायला थोडंसं डिले झाला. म्हणजे जे रेशन कार्डवरती आपण नाव चढवतो ना, ते चढवायला थोडासा डिले झाला. मग ते आधी चढवून घेतलं नाव पूर्ण. वाढवतात ना ते काहीतरी, म्हणजे ह्यांच्या मिस्टरांच्या रेशन कार्डवरती ते नाव माझं लावून घेतलं. त्याच्यानंतर अजूनही माझे जे डॉक्युमेंट्स आहेत ते माझ्या माहेरच्या सरनेमवरून आहेत, आणि इकडच्या सरनेमवरून माझं एकसुद्धा डॉक्युमेंट नाही आहे. आणि आता मग कसं विश्वच्या स्कूलमध्ये जर असं काही डॉक्युमेंट लागलं वगैरे, तर मोस्ट प्रॉबॅबली तर आम्ही वैभवचंच देते जे काही असेल ते. आणि कसं आता आधार कार्ड कधी मागितलं शाळेमध्ये मुलांच्या, आजकाल मागतात आधार कार्ड वगैरे पॅरेंट्सचं, तर मग ते मी वैभवचंच देत होते. आणि माझं जे म्हणजे जे काही जास्त छोट्या गोष्टी आहेत त्या अद्याप माझ्या समुद्रेच्याच नावावरून हे आहे, म्हणजे माझ्या माहेरच्या सरनेमवरून ते डॉक्युमेंट अजूनही आहेत. आणि आय होप सो की ते आता चेंज होतील. म्हणजे आता माझं माहेरचं नाव काढून आता इथे ह्यांचं नाव, सासरचं नाव लागेल. सो लेट्स से, आता बघूया वैभव जेव्हा घरी येईल तेव्हा जे बाकीचं जे काय आहे त्या गोष्टी आपल्याला कळतील. तर फायनली आपलं काम झालेलं आहे. वैभव आला आहे घरी आत्ता, आणि तो मला म्हणाला की 15 दिवसांनी आपलं मॅरेज सर्टिफिकेट भेटणार आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की 10 वर्षानंतर का होईना पण मॅरेज सर्टिफिकेट हातात भेटतं आहे. तर हे जे सगळे डॉक्युमेंट्स लागलेले तिथे, तर आता ते मला परत ठेवून द्यायचं नाही, तर ऐन वेळेला परत तो गोंधळ होतो की अरे हे नाही राहिलं, ते नाही राहिलं. आणि ही आहे माझ्या लग्नाची पत्रिका. जेव्हा लग्नाची पत्रिका बनवायची होती ना, त्यावेळेस मी, कुणाल, पप्पा आणि कुणालचे थोडेफार मित्र होते. तेव्हा आय गेस आम्ही उल्हासनगरला काहीतरी गेलेलो त्यावेळेस. उल्हासनगरलाच गेलेलो. तेव्हा कुणालच्या बऱ्याच ओळखीचे होते तिथे. तर मग तिथे जाऊन आम्ही ही पत्रिका
प्रिंट केलेली बऱ्याच होते. अर्धे मराठीमध्ये होती आणि अर्ध्या इंग्लिशमध्ये आम्ही अशा पत्रिका इथे छापलेल्या. थोडंफार माझे जे फ्रेंड सर्कल्स होते त्यांना मला द्यायच्या होत्या म्हणून, पण त्यातल्या पण थोड्याफार उरल्या पत्रिका. इथे सेम वैभवकडे पण तसंच आहे, त्याच्या पण थोड्याफार पत्रिका उरलेल्या. आणि जस्ट आम्ही लास्ट टाईम असंच त्यांनी आमच्याकडे त्यांनी आम्हाला सांगितलेलं की गळ्यात हार असलेला फोटो हवा म्हणून. सो हा असा आमचा छोटासा अल्बम, म्हणजे आहे एक अजून मोठा, पण अजून असं काय मुलांनी बघून बघून फाडला वाटतं. तर त्याच्यामध्ये एक आम्हाला एक फोटो हवा होता की म्हणजे आमच्या दोघांच्या पण गळ्यामध्ये हार आहेत ते लग्नाचा मुमेंटमधला. सो त्यांना हवा होता, मग त्याचा एक छोटासा फोटो हे केलेलं, काढलेलं. तर मग दॅट्स इट फॉर टुडे. खूप घाई झाली, पण काम मात्र झालं, ते खूप बरं वाटलं. आणि हे असं बाहेर आपलं ऊन, असं मजबूत कडक ऊन आहे, काय काम करणार ह्या उन्हामध्ये असं. आणि इथे मी थोडंफार झाडं वगैरे लावली आहेत, ते आता हळूहळू मोठी होत आहेत. नंतर ह्याच्यावरती आपण एक छान वेगळा ब्लॉग बनवूया. व्हिडिओच्या एंडमध्ये एकच गोष्ट सांगेल की आमच्यासारखं 10 वर्षापर्यंत तरी कोणी मॅरेज सर्टिफिकेट काढायला वाट बघू नका. जसा वेळ भेटेल तसं आपलं मॅरेज सर्टिफिकेट काढून बऱ्याच गोष्टी सॉर्ट आऊट होतात. बट आम्ही नाही केलं. जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नका. सो आजचं तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सो बाय.